लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी पासून. तर आता इथे नंदिनी बसलेली असते कॉटवरती आणि ती खूप जास्त विचार करत असते आणि तिला खूप जास्त रडायलाही येत असतं. तर आता इथे गाणं लागलंय बॅकग्राऊंडमध्ये, इमोशनल गाणं लागलंय बघा प्रेक्षक, आणि ती आपले अश्रू पुसून घेत असते. तर आता तिचे डोळे दाखवले तर किती अश्रू येत असतात तिच्या डोळ्यातून, हे सगळं दाखवलंय आणि तिला केवढं दुःख झालंय हे दाखवलंय, आणि कसं ती बोटावर हात ठेवून रडत असते हेही दाखवलंय, आणि बाजूला जीवा झोपलेला असतो. तर आता खूप इमोशनल सीन आहे बघा प्रेक्षक हो, म्हणजे नंदिनीने कसं आपलं बाळ गमावलेलं असतं त्याच्यावर दाखवलेलं आहे हे. तर आता इथे नंदिनी उतरते आपल्या कॉटवरून. तर आता ती चालत चालत वॉर्डरोबकडे येते. तर आता ती आरशाकडे येते. तर आता ती स्वतःला बघत असते आरशामध्ये पोटावर हात ठेवून. तर आता तिला खूप दुःखी झालेलं दाखवलं आणि तिला आठवण येते आता इथे कसं जीवाने ती आनंदात असतात आणि कसं ती आपलं पोट मोठं करून दाखवत असते, कसं वजन वाढल्यावर कशी दिसेल ती हे दाखवत असते. तर आता तिथे बुक असतं. तर आता ती ते बुक आपल्या हातामध्ये घेते. तर त्याची पानं परतते आणि मग आता त्याच्यावर लिहिलेलं असतं आम्ही आई बाबा होणार म्हणून लिहिलेलं असतं पानावरती. तर नंदिनी रडत असते ते बघून. तर आता इथे ती पेन घेते आपल्या हातामध्ये. तर आता इथे तिच्यावरती ती परत लिहिते आम्ही आई बाबा होणार म्हणून त्या पानावर गिरवते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तिला आई बाबा व्हायचं असतं दोघेही म्हणून किती मनात असतं तिच्या, मात्र तिला खूप जास्त दुःख झालेलं असतं. तर आता तिला खूप आनंद होतो कारण ती आता लिहिते ना आम्ही आई बाबा होणार म्हणून. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे जीवाला दाखवलंय. तर आता इथे नंदिनी सोबत जीवा गेलेला असतो डॉक्टरकडे. तर आता इथे डॉक्टर म्हटलेले असते की सगळे रिपोर्ट्स हेच सांगतायत की तुम्ही आई नाही होऊ शकत. तर नंदिनीला खूप रडायला येतं. तर आता जीवा तिचा हात पकडतो, मी आता थकले असं वगैरे गाणं आहे बघा प्रेक्षक, इमोशनल गाणं. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता इथे जीवा झोपलेला असतो. तर आता नंदिनी आम्ही आई बाबा होणार म्हणून लिहित असते त्या पानावरती. तर आता ती खूप जास्त रडत असते. तर आता बघा प्रेक्षक त्यांचा प्रवास दाखवतायत, म्हणजे रोज डॉक्टरकडे जात असतात आणि त्यांना सांगत असतात की तुम्ही आई बाबा नाही होऊ शकणार म्हणून. तर मग आता नंदिनी येत असते घरी आणि रोज लिहित असते त्या पानावरती आम्ही आई बाबा होणार म्हणून, आणि रडत असते ती, आणि जेव्हा मात्र झोपत असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तिचे अश्रू पडतात त्या कागदावरती आणि आई बाबा जे लिहिलेलं असतं ते पुसून जातं. तर अजून रडते आता नंदिनी. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले आणि सगळं इमोशनल गाणं आहे बॅकग्राऊंड मध्ये, माझ्या सोन्याची डिलिव्हरी व्यवस्थित होऊ देत रे बाबा असं म्हणते आता इथे मानिनी. बाळ बाळंतीन सुखरूप ठेव असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे जीवा आणि नंदिनीला अंगारा लावत असते मानिनी. तर आता इथे कृपा असू दे असं म्हणत असते ती. तर आता इथे दिवस गेलेलं दाखवलंय, तुमचं आई पण कठीण आहे, सगळे रिपोर्ट हेच सांगतायत की आई नाही होऊ शकत तुम्ही नंदिनी देशमुख असं म्हणून दुसरी डॉक्टरही सांगते. तर आता इथे रोज हेच दाखवतायत बघा प्रेक्षक हो, सगळीकडून ह्याला निराशाच येत असते जीवा नंदिनीला. तर आता इथे परत रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे जीवा खूप दुःखी असतो आणि खोलीमध्ये बसलेला असतो. तर तो खूप विचार करत असतो. तर नंदिनी येते खोलीमध्ये. तर ती आपल्या हातामध्ये दूध घेऊन आलेली असते. तर आता इथे नंदिनीला खूप रडायला येत असतं कारण रोज डॉक्टर तुम्ही कधीच आई बाबा होऊ शकणार नाही असं म्हणत असतात ना. तर आता नंदिनी म्हणते जीवा जीवा. तर जीवा रडत बसलेला असतो. तर आता तो आपले अश्रू पुसून घेतो. तर आता नंदिनी येते तिच्याजवळ आणि ती दूध घेऊन आलेली असते. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवा. तर आता ती म्हणते तुमच्यासाठी गरम दूध आणलंय. खरं तर चहाच आणणार होते, पण मग आई म्हणाल्या कशाला ऍसिडिटी होईल म्हणून मग दूध आणलं असं म्हणते ती. घ्या ना असं म्हणते ती. तर आता जीवा बघतो दुधाकडे. तर आता घेतो तो दूध आपल्या हातामध्ये आणि ठेवतो तो बाजूला. तर आता इथे नंदिनी तिच्याकडे बघतच असते. तर आता इथे आईने फणसाची भाजी केली आज तुमच्या आवडीची असं म्हणते नंदिनी. 4 वेळा मला सांगितलं की त्याला बोलाव, त्याला जेवायला घाल, का खात नाही तो असं म्हणते नंदिनी. मी काय म्हणते असं म्हणते नंदिनी. 2 घास खाऊन घ्या ना तुम्ही, मी छान पापड भाजते तुमच्यासाठी असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो गरज नाही. थकत नाही तू? तर आता जीवा भरतो. बोल ना असं म्हणतो आता जीवा. आनंदी असण्याचा, खाण्यापिण्याचा, विचारपूस करण्याचा, हे असं नाटक करून थकत नाहीस तू असं म्हणतो आता इथे जीवा नंदिनीला. म्हणजे असं म्हणते आता इथे नंदिनी, मी तुमची विचारपूस करण्याचं नाटक करते म्हणायचंय तुम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. तर जीवा म्हणतो माझ्यासमोर ठीक आहे, पण आईसमोर हे जे काय करतेस ते नाटकच आहे ना असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता नंदिनी म्हणते कुठलं नाटक? तर तुलाही चांगलंच माहिती असं म्हणतो जीवा. तिसऱ्यांदा नकार घेऊन आलोय आपण आज घरी असं म्हणतो आता जीवा. नकार इतके पचवलेत की दुसरं काय खाण्यासारखी जागाच नाही उरली आता. फणसाची भाजी काय पंचपक्वान्न जरी आपल्या समोर ठेवलं ना तरी गोड लागणार नाही अशी गत झाली आपली असं म्हणते होतो. आणि सुरूच राहणार असं म्हणते नंदिनी. खूप काळ सोसावं लागणार आहे. काव्याची चोरोटी, मग माझी असं म्हणते नंदिनी. मग माझी सोनोग्राफी, डोहाळे जेवण, फार लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला असं म्हणते आता नंदिनी. ही तर सुरुवात आहे असं म्हणते आता नंदिनी. खूप प्रवास करायचा आपल्याला एकत्र असं म्हणते नंदिनी. का असतेस तू असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता नंदिनी हसते. काय नाही, आठवलं मला असं म्हणते ती. मी आणि काव्यानं ठरवलं होतं हा प्रेग्नन्सीचा प्रवास आपण एकत्र करायचा. तिच्याशीच बोलले होते मी हे वाक्य असं म्हणते नंदिनी. ती तर पुढे निघून गेली. आता फक्त मी आणि तुम्ही राहिलो. तर आता दोघे एकमेकांकडे बघतात जीवा नंदिनी. खरं तर तुमच्या सोबतीने सुद्धा प्रवास करायचा होता मला असं म्हणते नंदिनी. तुम्ही बाबा होण्याचा आणि मी आई होण्याचा असं म्हणते नंदिनी. एकाच वेळी स्ट्रॉंग आणि हळवं होण्याचं असं म्हणते ती.
पण सगळं सुटून गेला हातातून असं म्हणते नंदिनी. एका वेगळ्याच प्रवासाला निघालो होतो आपण, पण तरी सुद्धा आपण एकत्र आहोत यात समाधान मानायचं असं म्हणते ती. नाही मानू शकत मी असं म्हणतो जीवा. नाही मानू शकत मी समाधान असं म्हणतो तो, कारण मला तुझी होणारी घुसमट दिसते असं म्हणतो तो. एखादी तुळस मातीतच खोल खोल फसत जावी, कुणी बघू नये पण पान पान गळून पडावं अशी झाली तू असं म्हणतात इथे जीवा. दिवसेंदिवस तुझा हसू सुकत चाललाय असं म्हणतो आता इथे जीवा. आजूबाजूला कोणी नसलं की तुझ्या डोळ्यांची अशी भरून येतात. बघितलंय मी सगळं आणि हे सगळ्यांना फक्त कळणार नाही, फक्त मला कळेल असं म्हणतो तो. आतल्या वणव्यात काय काय जळून जातंय ना हे फक्त तुला माहित आणि मला माहित असं म्हणतो जीवा. नंदिनी, आणि ह्या सगळ्यावर फक्त एकच उपाय असं म्हणतो जीवा. तर आता तो म्हणतो खरं सांग. तर आता इथे नंदिनी घाबरते खूप. तर आता इथे नंदिनी म्हणते कोणाला? आधी स्वतःला असं म्हणतो जीवा, मग काव्याला आणि मग आईबाबांची असं म्हणतो तो. नाही नाही असं म्हणते नंदिनी. नाही नाही अजिबात नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही हा वेडेपणा अजिबात करणार नाही असं म्हणते आता नंदिनी. नाही तर मोठा अनर्थ होऊन बसेल असं म्हणते ती. कोणता अनर्थ? तुझेच बाबा म्हणतात ना खरं सांगणं सोपं असतं म्हणून. खरं सांगितल्यावर छान झोप लागते, खोटं झोप उडवते असं म्हणतो जीवा. एक खोटं 100 खोटं बोलायला भाग पाडतं, पुढचे 100 खोटे असं म्हणतो तो. काय आज सोनोग्राफी, उद्या रिपोर्ट्स, परवा टेस्ट, मग कुठवर मिळणार आहोत आपण सगळं हे कुठवर असं म्हणतो जीवा. तुला मी एकदा पुन्हा सांगतोय, काव्या लहान बाळ नाहीये असं म्हणतो होता जीवा. एक खोटं खूप काळ लपवत होता आम्ही दोघांनी मिळून, आणि त्याचा कडवटपणा तुझ्या आणि दादाच्या मनात किती खोलवर रुजला होता माहितीये ना. बघितलंय मी हे सगळं असं म्हणतो तो. तुम्हाला सुद्धा तेव्हा हेच वाटत होतं ना की आम्हाला का नाही सांगितलं, एकदा सांगायचं होतं एकदा असं म्हणतात इथे जीवा. आणि आता सुद्धा तेच होईल असं म्हणतो तो. काव्या सुद्धा हेच म्हणेल की मला का नाही सांगितलं, एकदा सांगून बघायचं होतं असं म्हणतो आता जीवा. आणि तीच म्हणते ना, तीच म्हणते की नाही असं म्हणतो जीवा. खरं सांगणं सगळ्यात जास्त सोपं असतं म्हणून खोटं दडपण आणतं असं म्हणतो आता इथे जीवा. खरं सांगितलं की मन हलकं होतं. हे बघ असं म्हणतो जीवा. हे बघ मला तुझी खूप काळजी आहे असं म्हणतो जीवा. आणि हे सगळं सांगितल्यावर तुझं हलकं झालेलं मन बघायचंय मला असं म्हणतो जीवा. तर नंदिनी म्हणते एक मिनिट, तुम्ही आधी शांत व्हा असं म्हणते नंदिनी. तुम्ही आधी शांत व्हा, आपण शांतपणे बोलूया हे सगळ्यावर असं म्हणते आता नंदिनी. मी काम करते, मी आधी पाणी देते तुम्हाला, तुम्ही थोडं पाणी प्या असं म्हणते आता नंदिनी, म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल. तर आता इथे जीवा आपल्या विचारात असतो, तर आता नंदिनी पाणी देत असते. तर आता तेवढ्यात जीवा निघून जातो तिथून बघा प्रेक्षक. तर आता चिडून निघून जातो तो. अहो जीवा कुठे निघाला तसं म्हणते आता नंदिनी. तर आता तो दरवाजा बाहेरून बंद करतो बघा प्रेक्षक. हो, तर आता नंदिनी जीवा जीवा म्हणत असते, पळत जाते, मात्र तो बाहेरून दरवाजा बंद करून घेतलेला असतो. जीवा दार उघडा प्लीज असं म्हणते नंदिनी. तर खूप जास्त रडत असते आता इथे नंदिनी, खूप जास्त रडत असते ती. जीवा प्लीज उघडा ना दरवाजा. त्यांनी बाहेरून दरवाजाच लावला, काव्याशी बोलायला गेले नसतील ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती अश्रू पुसून घेते. नाही नाही असं म्हणते आता नंदिनी. नाही नाही जीवा प्लीज 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 काव्याशी बोलू नका ओ प्लीज प्लीज असं म्हणते आता नंदिनी. आणि डोक्याला हात ठेवून खूप रडत असते बघा प्रेक्षक होती. मी काय करू, मी काय करू, जीवा जीवा असं म्हणत असते ती. जीवा जीवा असं म्हणते ती. तर आता इथे तिला खूप टेन्शनमध्ये असलेलं दाखवलंय. मी ओरडलं तर सगळ्यांना कळेल की मी ओरडते आणि संशय नको यायला कोणाला असं म्हणते ती. प्लीज जीवा प्लीज असं म्हणते आता इथे नंदिनी. प्लीज काव्याशी बोलू नका प्लीज असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे जीवा गेलेला असतो पार्थच्या खोलीमध्ये. तर आता इथे काव्या कुठे असं म्हणतो जीवा. नाही त्या अडगळीच्या खोलीत गेल्यात असं म्हणतो पार्थ. अडगळीच्या खोलीत का असं म्हणतो जीवा. माहित नाही, माझ्या मागे येऊ नका असं बोलल्यात त्या, पण तू का शोधतोयस असं म्हणतो आता इथे पार्थ. मला जरा तिच्याशी बोलायचं आहे मला असं म्हणतो जीवा. नंदिनी बद्दल बोलायचं आहे असं म्हणतो तो. ऐक त्या तिथे अडगळीच्या खोलीचा असं म्हणतो पार्थ. ऐक 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 असं म्हणतो आता इथे पार्थ. माझं एक काम करशील का असं म्हणतो पार्थ. बोल ना पटकन असं म्हणतो आता जीवा. म्हणजे काय आहे, आमच्यात थोडी कुरबूर झाली असं म्हणतो पार्थ. माझ्या मागे मागे येऊ नका असं बोलल्यात ते असं म्हणतो आता इथे पार्थ. त्यांना तिथे काय हवे असेल तर मला सांगशील असं म्हणतो पार्थ. ते सांगतो ना असं म्हणतो जीवा. सगळीकडे हेच सर्व असतं, डोंट वरी असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे तो जातो तर काव्याला भेटायला. तर आता इथे रात्र असते. तर आता काव्या बसलेली असते त्या पाळण्यासोबत बोलत बघा प्रेक्षक अडगळीच्या खोली. तर आता जीवा आलेला असतो तिथे. तर आता इथे बघतो तो काव्याला त्या पाळण्यासोबत. तू इथे काय करतेस असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे काव्या म्हणते असं म्हणते ते, तू अचानक कसं काय अंधारातून आलास असं म्हणते आता इथे काव्या. तर इथेच होतास, मला दिसला नाही का असं म्हणते ती. हा असं म्हणते ती. पाळणं बघायला आल्यास असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे नाही, तुझ्या सोबत तुझ्या खोलीत गेलो होतो असं म्हणतो तो. पार्थ आता म्हणाला की असं म्हणतो तो, देशमुखाने पाठवलं तुला, तर मग असंच वापस हा, मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही असं म्हणते ती. उगाच कशाला कन्क्लुजन काढतेस, मी स्वतः चाललोय तुझ्याशी बोलायला असं म्हणतो जीवा. सॉरी सॉरी माझ्याशी बोलायचं असं म्हणते आता काव्या. हो असं म्हणतो जीवा. बोल ना काय झालं असं म्हणते ती. काही बरी आहे ना असं म्हणते ती. हो असं म्हणतो जीवा. तेच असं म्हणतो तो. हा पाळणा बघ किती मस्त आहे रे असं म्हणते आता इथे काव्या. काय सुंदर आहे. नाही, जरा वेळेच्या आधीच आणलायस, पण ठीक आहे असं म्हणते काव्या. ह्या पाळण्यात एकमेकांना बिलकुल झोपणारी गोड क्यूट बाळं किती गोड दिसतील ना असं म्हणते काव्या. जर 2 बाळं नसतील आणि फक्त एकच बाळ
असेल तर असं म्हणतो आता जीवा. तर आता काव्या बघते जीवाकडे. तर आता ती शॉक होऊन बघते तिच्याकडे. तर आता उभारते बघा प्रेक्षक होती शॉकनी. तर आता इथे नंदिनीला दाखवलंय. तर नंदिनी खूप रडत असते. काही झालं तरी जीवाना अडवायलाच हवं. मला मला माहिती आहे त्यांना माझा त्रास बघवत नाही, पण तरी मी काय करू? माझं खरं कळलं काव्याला तर तर तिला सुद्धा सहन होणार नाही असं म्हणते नंदिनी. काय करू म्हणजे ह्या खोलीच्या बाहेर पडेन मी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती खूप टेन्शनमध्ये असलेली दाखवलंय. काय करू काय करू कशी बाहेर पडू ह्या रूममधून असं म्हणते आता नंदिनी. तर आता ती इकडे तिकडे बघत असते. तर आता ती बघते दरवाजाकडे. तर आता इथे विंडो दिसतो तिला. तर आता इथे त्यांचा जो खिडकी असते ना त्यांची तिथे येते ती. तर आता ती बघते. तर आता त्या खिडकीतून उडी मारायला जाणार असते बघा प्रेक्षक होती. तर थांबते आणि विचार करायला लागते ती. काय करते मी हे सगळं वेड्यासारखं असं म्हणते नंदिनी. इथून उडी मारली आणि माझ्या बाळाला काही झालं तर असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे रडायला लागते नंदिनी. तर आता इथे खरंच खूप वेड्यासारखं दाखवलंय नंदिनीचं खूप जास्त. आणि रडायचं दाखवलंय तिला परत एकदा बघा प्रेक्षक खूप जास्त रडत असते आता इथे नंदिनी. तर आता पाठीमागे जाते नंदिनी. तर आता इथे पाठीमागे तिचा पाय लागतो त्या टेबलला. तर आता फोन असतो तिच्या हातामध्ये. तर आता ती फोन लावते. तर आता पार्थला फोन लागलेला असतो नंदिनीचा. तर आता इथे पार्थ घेतो तो फोन. नंदिनी असं म्हणतो आता इथे पार्थ. ह्या दोघी एकमेकींना कशाला फोन करतायत घरातल्या घरात असं म्हणतो आता पार्थ. हॅलो असं म्हणते नंदिनी. काव्या हे बघ जीवांचं काही एक ऐकू नकोस. मी तुला सगळं समजावते असं म्हणते नंदिनी. हा काय समजावते असं म्हणतो आता इथे पार्थ. तर पार्थने फोन घेतलेला असतो. काय समजायचंय असं म्हणतो तो. तुम्ही असं म्हणते ती. पार्थ बोलतोय त्या फोन इथे विसरून गेल्यात असं म्हणतो पार्थ. काय समजावते बोललात तुम्ही असं म्हणतो पार्थ. तर आता नंदिनी म्हणते नाही नाही काय नाही असं म्हणते ती. तर काय प्रॉब्लेम नाही आहे पार्थ. मी नंतर बोलते काव्याशी असं म्हणते ती. नंदिनी नंदिनी तुम्ही एवढ्या पॅनिक का झालाय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता जीवा सुद्धा इथून निघून गेला असं म्हणतो तो. तुम्ही का पॅनिक झालाय? जीवा सुद्धा आता काव्यानं शोधायला आलेला असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्या अडगळीच्या खोलीत गेल्यात. थांबा मीच बघून येतो असं म्हणतो पार्थ. थांबा पार्थ एक एक मिनिट असं म्हणते नंदिनी. अहो असं काही झालेलं नाही असं म्हणते ती. ए जीवा हो खूप त्रास देतात मला असं म्हणते नंदिनी. काय असं म्हणतो पार्थ. तसं काय झालं? यांना पाणीपुरी खायची होती तर मला पण घेऊन गेले पाणीपुरी खायला. बरं मी नाही नाही म्हणतेय. स्वतः 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली आणि मला 1-2 पाणीपुरी खायला सांगितली. मग असं म्हणतो पार्थ पुढे. पुढे काय नाही मी खाल्ली असं म्हणते ती माझ्या बाळासाठी. आणि असं म्हणतो पार्थाने काय नाही बस मला त्यांनी सांगितलं की तुझे फोटो काढतो. अशी पाणीपुरी हातात तर हा बघ कलर किती छान आहे. मग फोटो काढले त्यांनी माझे आणि आता मला ब्लॅकमेल करतायत की मी हे फोटो काव्याला दाखवेन आणि तिला सांगेन की बघ तुझी ताई किती मजा करते तुझ्या मागे असं म्हणते नंदिनी. एवढंच असं म्हणते ती. म्हणून मग मी म्हणाले की काव्याला की तू जीवाचं काय ऐकू नकोस. मी नंतर समजावेन तुला सगळं असं म्हणते ती. जीवा कहर आहे कहर असं म्हणतो पार्थ. पण टेन्शन घेऊ नका. काव्या जर तुमच्यावर चिडल्या ना तर माझ्याशी बोला असं म्हणतो होता पार्थ. तुमचा रिअल फ्रेंड आहे मी 3M फ्रेंड असं म्हणते होतो. खरंच बोलू असं म्हणते नंदिनी. बिंदास बोला असं म्हणतो पार्थ. तर आता नंदिनी म्हणते तुम्ही फक्त माझ्या बहिणीला जपा असं म्हणते नंदिनी. बाकी बाकी मला काही नको असं म्हणते आता नंदिनी. अच्छा असं म्हणते ती. गुड नाईट असं म्हणतो पार्थ. तर आता फोन ठेवतो तो. तर आता पार्थून विचार करायला लागतो हे काय म्हणून. तर आता नंदिनी खूप दुःखी असते. तर आता रात्र झालेली दाखवले. काय बोलास तू असं म्हणते काव्या. 1 मिनिट असं का बोललास तू जीवा असं म्हणते आता इथे काव्या. काय विचारते मी असं म्हणते काव्या. आता कसं सांगू मी तुला असं म्हणतो आता जीवा. म्हणजे असं होऊ शकतं ना की असं म्हणतो जीवा. काय असं म्हणते काव्या की एकच बाळा असेल असं म्हणतो तो. नंदिनीच्या आधी शारदाची 3 मिसकॅरेजेस झाली होती असं म्हटलेलं असतो ना धनंजय. जीवा काय बोलतेस तू असं म्हणते आता इथे काव्या. जीवा असं म्हणते काव्या. जीवा काय म्हणते मी काय बोलतेस तू असं म्हणते काव्या. तर आता जीवा म्हणतो काव्या काव्या नंदिनीचं बाळ सुखरूप असेल असं म्हणते आता इथे काव्या. कळलं असं म्हणते ती. काही होणार नाही आहे ताईच्या आय मीन तुमच्या बाळाला असं म्हणते काव्या. तर आता कळलं ना जीवा असं म्हणते ती. तुला ना कळत नाहीये मी काय म्हणतोय ते असं म्हणतो जीवा. जीवा एक हे बघ मी तुझी भीती समजू शकते असं म्हणते काव्या. खरंच असं म्हणते ती. पार्थना सुद्धा या सगळ्या गोष्टींची भीती वाटते कधी कधी असं म्हणते आता इथे काव्या. मोहित्यांकडे प्रेग्नन्सीला घेऊन कॉम्प्लिकेशन्स आहेत आय नो असं म्हणते काव्या. मिसकॅरेजेसची हिस्ट्री सुद्धा आले. पण असा निगेटिव्ह विचार आपण नको ना करायला. आपण देवाकडे हेच प्रार्थना करूया ना की आपल्या बाबतीत असं काही घडायला नको असं म्हणते आता इथे काव्या. तर ती म्हणते की हे बघ देव न करो पण असं काय होणारच असेल तर नंदिनी ताई बद्दल हे घडू नये माझ्या बाबतीत घडावं असं म्हणते आता काव्या. काय बोलतेस तू असं म्हणतो जीवा. प्लीज असं काय बोलू नकोस ना असं म्हणतो जीवा. बाळ गेल्याचं दुःख जीव घेणं असतं असं म्हणतो जीवा. आपण इथे बाळाच्या स्वप्नांचा पाळणा बांधतो आणि नियती आपल्याही नकळत ते दुरी कापून टाकते असं म्हणतो आता जीवा. निघून जाताना बाळ एकटं जातं तर एकटं जात नाही ते तर आई बाबाला पोरकं करून जातं ते असं म्हणतो आता जीवा. त्यामुळे ती वेळ तुझ्यावर आणि दादावर येऊ नये एवढंच वाटते मला असं म्हणतो जीवा. ही वेळ तुझ्यावर आणि नंदिनी ताईवर कधीच येऊ नये असं वाटतंय मला असं म्हणते आता काव्या. कळलं असं म्हणते ती. देवाला जर आमच्या दोघींपैकी कुणाची निवड करायचीच असेल तर त्याने माझी करावी आणि हीच माझी इच्छा आहे असं म्हणते ती. हात जोडते तिने म्हणते खरंच जीवा खूप सहन केलंय तिने खूप चांगले माझी ताई. तिच्या बाबतीत सगळं चांगलंच झालं पाहिजे असं म्हणते काव्या. सगळं
चांगलं डिझर्व करते माझी नंदिनीताई असं म्हणते. तिने खूप रडत असते काव्या. लहानपणापासून सांभाळलंय तिने मला. स्वतःच्या लेकीसारखी काळजी घेतली आहे तिने माझी. ताई मला काय म्हणायची माहिती आहे असं म्हणते काव्या. काऊ मी तुझी सावली आहे आणि तू माझी बावली आहेस असं म्हणते आता इथे काव्या. लहानपणी भावली म्हणून घेत होते तेव्हा नंदिनीताईच माझी आई व्हायची नेहमी. फक्त खेळापुरतं नाही. आजपर्यंत नंदिनीताई माझी आई आहे असं म्हणते आता इथे काव्या. खरंच ताई कायम मला तिच्या पंखाखाली घेत आली आहे. खरंच नंदिनीताई प्रेग्नन्सीला घेऊन प्रॉब्लेम्स फेस करतेय हे कळलं तेव्हा मी आई झाले होते रे असं म्हणते आता इथे काव्या. पण तेव्हा सिच्युएशन खूप खूप वेगळी होती असं म्हणते काव्या. माझं मलाच कळत नव्हतं की मला हे बाळ हवंय की नको असं म्हणते काव्या. ही प्रेग्नन्सी हवी काय नको असं म्हणते आता इथे काव्या. तेव्हा नंदिनीताईने माझी समजूत काढली असं म्हणते काव्या. तर आता ती सांगते बघा प्रेक्षक कसं काव्याचा तोल गेलेला असतो. पडताना सगळ्यात आधी तुझा हात सगळ्यात पहिला कुठे गेला असं म्हणते आता नंदिनी. आई होण्यासाठी फार काय तयारी नाही करावी लागत असं म्हणते नंदिनी. त्या भावना आतून येतात असं म्हणते ती. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्या दिवसापासून हळूहळू उलगडत गेलं सगळं असं म्हणते ती. त्या दिवशी मी माझं मन ठाम केलं की मला हे बाळ हवंय असं म्हणते आता इथे काव्या. ह्यासाठीच पार्थ माझ्यासोबत होतेच पण नंदिनीताई माझ्या पाठीशी ठामपणे उभी होती जीवा असं म्हणते आता इथे काव्या. ती माझ्या पाठीशी उभी होती आणि आहे. तिच्या पोटातल्या बाळाला काहीच व्हायला नको असं म्हणते आता इथे काव्या. काहीच नाही असं म्हणते ती. रडत असते ती. नाहीतर असं म्हणते ती. नाहीतर काय असं म्हणते जीवा. नाहीतर कशालाच काय अर्थ नाही असं म्हणते काव्या. आम्ही दोघींनी एकत्र ही प्रेग्नन्सी सेलिब्रेट करायचं ठरवलेलं आहे जीवा असं म्हणते आता काव्या. जीवा दोघांची बाळं ह्या पाळण्यात असतील ना तेव्हा आम्ही दोघीही एकत्र आई आणि मावशी झालेलो असू असं म्हणते आता इथे काव्या. ती दोन बाळं एकमेकांना बिलकुल झोपलेली असतील आणि मी आणि ताई एकमेकींचा हात असा घट्ट धरून उभे असू असं म्हणते आता इथे काव्या. आणि एकमेकींना सांगू की वी डिड इट असं म्हणते आता काव्या. मला आमच्या बाबतीत हे पूर्णत्व हवंय जीवा असं म्हणते आता इथे काव्या. का म्हणालास तू असं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता जीवा पण शॉक बसलेला असतो त्याला. काय बोललास तू असं सांग ना असं म्हणते ती. काय विचारते मी असं म्हणते काव्या. आणि त्याला जाब विचारते तर जीवा काय सांगू शकत नाही. तर आता तो खूप जास्त घाबरलेला दाखवलंय. तर आता जीवा निशब्द होतो. तर आता नंदिनीला दाखवलंय तर ती खूप जास्त रडत असते. तर खूप जास्त रडत असते ती. तर आता जीवा येतो बघा प्रेक्षक खोलीमध्ये. तर आता नंदिनी बघते तिच्याकडे. तर आता इथे जीवा खूप रागीट झालेला असतो. म्हणजे राग घेऊन आलेला असतो. तर आता नंदिनीला भीती वाटते हे न सांगितलं की काय म्हणून. तर आता इथे जीवा आतमध्ये येतो. तर आता तो जीवा येतो आणि थांबतो बघा प्रेक्षक. तर आता नंदिनी म्हणते सांगितलं तुम्ही काव्याला असं म्हणते नंदिनी. का सांगितलं तुम्ही काव्याला असं म्हणून ती मारते आता जीवाला. मला कळत नाहीये आता मी कसं कन्व्हिन्स करणार आहे तिला असं म्हणते नंदिनी. कशी तिच्या नजरेला नजर मिळवू मी असं म्हणते आता नंदिनीने. खूप रडत असते ती. तर तुम्हाला आठवतंय का असं म्हणते नंदिनी. तिचा ऍक्सिडेंट झाला होता पार्थला वाचवताना. अगदी हातातोंडाशी आलेला आयएस करिअर सुटला होती तिच्या हातून असं म्हणते नंदिनी. आता कुठे जिद्दीने उभे राहिले ती. तिला दोन्ही परीक्षांमध्ये पहिला नंबर आला होता आणि तुम्ही तिला सांगून आलात. का सांगितलं तिला असं म्हणते नंदिनीने. रडत असते ती. मला कळत नाहीये माझी दुःख माझे भोग तिला सांगून काय होणार आहे असं म्हणते नंदिनी. आपलं बाळ परत येणार आहे का असं म्हणते नंदिनी. माझ्यासाठी एवढ्या स्वार्थी का झाला तुम्ही असं म्हणते नंदिनी. अहो पण जर काव्या डिस्टर्ब झाली तर तिचं करिअर संपेल हो. ती आई पण कसं सांभाळेल असं म्हणते काव्या बद्दल नंदिनी. कसं सांभाळेल सांगा ना असं म्हणते नंदिनी. खूप जास्त रडत असते ती. तर आता जीवाच्या डोळ्यात पण अश्रू असतात. सगळं संपलं जीवा सगळं संपलं असं म्हणते आता इथे नंदिनी. काव्याचं करिअर संपलं हे सगळं नाटक संपलं असं म्हणते आता नंदिनी. खूप जास्त रडत असते ती खूप जास्त. तर आता जीवाच्या डोळ्यात पण अश्रू असतात. तर आता इथे नंदिनी खाली बसते बघा प्रेक्षक कॉटवरती. सगळं संपलं म्हणून रडत असते ती. तर आता जीवा म्हणतो आपण हे नाटक सुरू ठेवूया असं म्हणतो तो. तर आता नंदिनी बघते तिच्याकडे. शॉक झालेली असते खूप. तर आता दोघे एकमेकांकडे बघतात. तर आता इथे नंदिनी उभारते. नाटक सुरू ठेवूया म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे तुम्ही सांगितलं नाहीत काव्याला असं म्हणते ती. उत्तर दे जीवा असं म्हटलेली असते ना काव्या फ्लॅशबॅक मध्ये. तर आता जीवा डोळे पुसलेला असतो. तर आता तो म्हणालेला असतो की अगं आयस होणार आहेस ना तू असं म्हणतो तो. आणि मॅथ्समध्ये मॅथ्समध्ये कच्ची आहेस तू असं म्हणतो जीवा. याला काय अर्थ आहे असं म्हणतो तो. म्हणजे सिरियसली असं म्हणतो आता इथे जीवा. तुला माझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही का असं म्हणतो जीवा. अगं असं म्हणून तो हसायला लागतो. का वेडी आहेस तू असं म्हणतो आता इथे जीवा. मी तुला ह्या पाळण्यात एकच बाळ असेल हे ह्या करण्यासाठी म्हणालो की खरंच ह्या पाळण्यामध्ये एकच बाळ असणार आहे असं म्हणतो जीवा. तू परत असं म्हणते काव्या. तुला अजूनही कळलं नाही मी सांगतो असं म्हणतो आता इथे जीवा. तुला आता कितवा महिना चालू आहे. 3रा महिना असं म्हणतो आता इथे जीवा. तुझ्या ताईला कितवा महिना चालू आहे. 2रा महिना असं म्हणतो आता इथे जीवा. तुझं बाळ येणार ना आधी ह्या जगात असं म्हणतो तो. आणि तुझं बाळ नंबर पटकवणार आहे ते असणार ना आधी ह्या पाळण्यात असं म्हणतो आता इथे जीवा. आणि मग आमचं बाळ येणार असं म्हणतो आता इथे जीवा.
त्या अर्थाने मी म्हटलं तुला काय ग काय असं म्हणतो होता जीवा. आलं काय लक्षात असं म्हणतो होता इथे जीवा. बुद्धू असं म्हणतो तो. तर आता काव्या म्हणते असं म्हणायचं होतं तुला असं म्हणते ती. मग कसं म्हणतो जीवा. मग तसं आधी नीट सांगायचं ना असं म्हणतो होता काव्या बावट. मी तर टेन्शन मध्ये आले होते असं म्हणते ती. कशाला असं बोलायचं उगाचच्या उगाच असं म्हणते काव्या. तर आता बघतोयस ना असं म्हणते काव्या. आपल्या पोटावर हात ठेवून काका कशी मस्ती करतोय ते असं म्हणते आता काव्या. त्रास देतोय मला असं म्हणते काव्या. सॉरी असं म्हणतो आता इथे जीवाच्या पोटाकडे बघून. तर आता नंदिनी म्हणते म्हणजे जीवा तुम्ही नाही सांगितलं तिला असं म्हणते नंदिनी. तुम्ही काव्याला सांगितलं नाही असं म्हणते ती. तर आता मिठी मारते ती जीवाला. थँक्यू असं म्हणते ती. तर आता इथे मिठी मारलेली असते ती जीवाला. थँक्यू म्हणत थँक्यू सो मच असं म्हणतो आता इथे नंदिनी. थँक्यू काव्याला सांगितलं नाही तुम्ही असं म्हणते नंदिनी. थँक्यू सो मच असं म्हणते ती. सॉरी मी तुला असं म्हणतो आता इथे जीवा. मी तुला रूम मध्ये कोंडून गेलो असं म्हणतो तो. नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्हाला लागलं नाही ना असं म्हणते आता इथे नंदिनी. नाही असं म्हणतो आता जीवा. तू मगाशी ते दूध असं म्हणतो जीवा गरम करून आणलं होतंस ना. आता थंड झालं असेल पुन्हा एकदा गरम करतेस का असं म्हणतो जीवा. हो आणते मी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती दूध घेऊन जाते. गरम करण्यासाठी आलेच असं म्हणून जाते ती बाहेर. तर आता जीवा विचार करत बसलेला असतो. तर आता तो खूप विचार करत बसलेला असतो. तर आता तो परत जातो अडगळीच्या खोलीमध्ये तो पाळणा बघण्यासाठी. तर त्या पाळण्याकडे तो बघत असतो आणि त्याला स्पर्श करून बघत असतो. तर त्याला आठवतं फ्लॅशबॅकमध्ये कसं नंदिनीने दाखवलेलं असतं त्याला किती प्रेग्नेंट आहे म्हणून. तर मी बाप होणार काय असं म्हटलेलं असतो ना जीवा. तर आता इमोशनल सॉन्ग दाखवलंय बॅकग्राऊंडमध्ये. तर आता इथे जीवाला खूप इमोशनल झालेलं दाखवलंय. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा असतात. खरंच. आणि मग आता त्याला आठवतं कसं त्याने पाळणा आणलेला असतो आणि कसं त्याला ओरडा बसलेला असतो हे सगळं आठवतं त्याला. फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय सगळं आणि तो आठवण करून सगळं रडत असतो बघा प्रेक्षक आणि तो इमोशनल होत असतो. तर आता इथे त्याला खूप इमोशनल झालेलं दाखवलंय. तर आता कसा तो बाळ घेऊन खेळत असतो नंदिनी सोबत हे सुद्धा दाखवलंय. कसं तो हसत वगैरे असतो आनंदात असतो हे सगळं दाखवलंय. तर आता जीवा खूप जास्त रडत असतो तो. तर आता त्याला दाखवलंय कसं नंदिनीचं बाळ गेलेलं असतं हे सगळं दाखवलंय फ्लॅशबॅकमध्ये बघा प्रेक्षक हो. तर खूप जास्त रडलेलं दाखवलंय त्याला. तर आता खूप जास्त रडत असतो जीवा. त्या डोळ्यामध्ये खूप जास्त अश्रू असतात. तर आता तो खूपच भावूक झालेलं दाखवलंय. तर आजचा भाग इथे संपतो. बघूयात रेखामध्ये काय ते. तुमचं बाळणं सगळ्यांना तरसवणार आहे दर्शनासाठी असं म्हणते माडेने. असं काय बोलताय असं म्हणते काव्या. प्रेग्नन्सी बाळ मला कळत नाही हे सगळं कुठून आणू मी असं म्हणते नंदिनी. जे दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावतात ना त्यांना स्वतःची सिक्रेट्स नीट झाकता येत नाही असं म्हणतो विजय. झाकून ठेवावं असं सिक्रेट नाहीये माझ्या आयुष्यात असं म्हणते नंदिनी. नंदिनी 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि अलर्ट वेगाच्या पायाने ती खाली जाते कशी असं म्हणतो विजय. तर इंटरेस्टिंग असं म्हणतो विजय. तर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.